संताजी भाग 3. कलशांवर गणोजीचा अपरंपार राग असला तरी तेच काही त्याच्या नाराजीचं एकमेव कारण नव्हतं. त्याच्या जीवाला जाळणारी खरी खंत निराळी होती. दाभोळच्या वतनाचा मामला आपल्या मनासारखा निकाली निघत नाही याचा प्रचंड राग होता त्याला. हा मामलाही मुळात मजेशीर होता. कोकणात अनेक मातब्बर मराठा कुळे होती. शिर्के हे त्यातले एक. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा खटाटोप मांडला तेव्हा गणोजीचा बाप पिलाजी शिर्के सुर्व्यांच्या पदरी चाकरीस होता. सुर्वे आदिलशाहीचे निष्ठावान नोकर. आदिलशहाने त्यांना राजा सूर्यराव ही पदवी आणि अब्दागिरीचा मान दिला होता. या मुसलमानी शाह्यांचं धोरण असं की सह्याद्रीच्या दुर्गम मुलखात सैन्य शिबंदी ठेवून अंमल सुरळीत करणं, अधिकारी नेमून वसूल गोळा करणं या बाबी खर्चिक जिकिरीच्या असल्यामुळे आणि भातशेतीवर गुजारा करणाऱ्या तिथल्या शेतकऱ्यांकडून फारसा वसूलही मिळत नसल्यामुळे या झंझटात न पडता स्थानिक देशमुख देसायांना मांडलिक करून त्यांना पदव्या अधिकार द्यायचे नि त्यांची तिथे स्थापना करायची. आदिलशाहीच्या पाठबळावर सुर्वे स्वतःला राजे म्हणवू लागले, राजासारखे राहू लागले. सूर्यराव सुर्वे हा तर मोठा अक्कडबाज माणूस. शिवाजी राजांची मैत्री त्याने झिडकारली. राजांनी एक मनाशी निश्चित केलं होतं की अशा परधार्जिन्या पुंडांच्या पैरणी फाडल्याशिवाय राज्याचा मामला थाटणार नाही. त्यांनी सूर्यरावाविरुद्ध मोहीम उघडली. त्याने लगेच आदिलशहाकडे मदतीसाठी टाहो फोडला. ती येईपर्यंत वाटाघाटीचा घोळ घालण्यासाठी आपला कारभारी पिलाजी शिर्केला त्याने महाराजांकडे पाठवलं. पिलाजी बोलणी करण्यात चतुर, साखरेसारखे गोड लाघवी शब्द पेरायचा. पण महाराज कसले वस्ताद. त्यांनी त्याहून गोड बोलून त्याच्याशी तह केला आणि पिलाजी आपल्या हेजिबीची हकीकत सांगायला धण्याकडे परत निघाला. तोच शृंगारपुरावर धाड घातली. सूर्यराव आपलं राज्य मसनद टाकून पळाला. पिलाजीलाही कुटुंबासह हबसानात आश्रय घ्यावा लागला. पण महाराज मोठे पारखी. त्यांनी विचार केला, पिलाजी इतबारी दिसतो, पुढेही लहान मोठी कैक कामे याच्या हातून घेता येतील. शिवाय कुल थोर. अवश्य याचा प्रतिपाळ केला पाहिजे. ते बुडवू नये, राखावं. कौल देऊन पिलाजीला त्यांनी बोलावून घेतलं. त्याला आपल्या सैन्यात सरदारी दिली. इतक्यावर न थांबता आपली कन्या राजकुंवर पिलाजीचा पुत्र गणोजीला देऊन त्याची कन्या जिवूबाई आपला पुत्र संभाजीला केली. शिर्क्यांचं कदीमकुल शरीर संबंधाने त्यांनी असं कायमचं बांधून टाकलं आणि तिथून दाभोळच्या वतनाचा तिढा सुरू झाला. तिढा असा होता. सूर्यराव सुर्व्याने पिलाजीला आपली लेक दिली होती. लेखनी जावयाला आपल्या राज्यातलं दाभोळचं वतन त्याने इनाम दिलं होतं. इनामाचे कागद झाले, पण आज करू उद्या करू असं करत प्रत्यक्ष भोगवटा झाला नाही. त्याआधीच महाराजांनी सुर्व्यांचे 12 वाजवले. त्याचं राज्यच गेल्यावर कुठलं वतन आणि कुठला भोगवटा. आणि महाराजांचं तर सख्त धोरण, मोकासे देणे नाही. मोकाशी जहालियाने रयत अफरा होईल आणि बळावेल. कमाविशीची कैद चालणार नाही. रयत बळावली म्हणजे जागा जागा बंडे होतील. या बंडखोरीचा निर्मूळ फडशा पाडण्यासाठीच तर स्वराज्याची ही सारी उरसफोड होती. वतनदारांच्या वरवंट्याखाली रयत भरडली जात होती. तिला पायदळी तुडवून हे सरदार वतनदार देशमुख शहा सुलतानांपुढे कचाकच कंबरा वाकवून मुजरे झाडत होते. वंशपरंपरागत वाढलेली ही बांडगुळे छाटल्याशिवाय स्वराज्याचा पाया रचला जाणार नव्हता. वतनदारांची दलाली दूर करून वसुलाची जबाबदारी महाराजांनी राज्याच्या अधिकाऱ्यांवर सोपवली. रयतेचं गोमटं करणारं हे धोरण त्यांनी अत्यंत विचारपूर्वक आखलं होतं आणि व्याही झालेल्या पिलाजीची अपेक्षा या धोरणाला छेद देणारी होती. दाभोळचं वतन सुर्व्यांनी आपल्याला दिलं तेव्हा त्यावर आपला हक्क आहे. ते अमानत करून सरकारात न ठेवता ते आपल्या नावे करावं असा त्याचा आग्रह होता. व्याही म्हणून नाही, पण निदान जावईनी कन्या यांच्या प्रेमापोटी का होईना महाराज आपली मागणी मान्य करतील ही त्याची आशा. त्याने हेका धरला. साहेबांची चाकरी आम्ही निष्ठापूर्वक करत आहोत.
कोण्या गोष्टीविषयी अंतर नाही. तथापि दाभोळच्या वतनाचा मामला मनासारखा सोडवून महाराजांनी आमची समजाविशी केली पाहिजे. आता आली का पंचायत? पिलाजी आप्त, वरकड आसामींसारखा नव्हे. नाही म्हणून तोडून टाकणंही अनुचित. व्याही दिलगीर व्हायचा. शिवाय माणूस कामाचा, करिण्याचा कार्यकर्ता, याला ना उमेद करून चालणार नाही. थेट नकार न देता महाराजांनी आडवळणाने आपली अगतिकता समोर मांडली. राज्याचा बंद तो तुम्हास ठाऊकच आहे. तुम्ही मागावं, आम्ही द्यावं, यात विशेष ते काय? पण घरोब्याच्या नात्याने दिल्यास आमच्यावर बोल येईल. ज्यांना नाही म्हटलं ते दिलगीर होतील. ते का म्हणून? वतन पूर्वीच सुरव्यांनी आम्हास दिलं, ते सुरळीत चालवावं, यात वावगं ते काय? वावगं हेच, महाराजांच्या तत्वात ते बसत नव्हतं. नाही म्हणू नये महाराज. निदान सुनबाईच्या चोळी बांगडीसाठी म्हणून तरी द्यावं. पिलाजीने लेकीचा विषय काढल्यावर महाराज काय बोलणार? ते गोड हसले. पिलाजीचं म्हणणं त्यांनी एकदम मान्य करून टाकलं. अलबत, राजकुंवर पुढे वतनाचा मामला तो काय? पण असं पहा पिलाजीराव, नातवाचं मुख पाहायला केवढे अधीर झालो आहोत आम्ही. राजकुंवरला पुत्र झाला की करू वतन त्याच्या नावे. कसं? पिलाजी काय समजायचं ते समजला. पुत्र पोरवयातला आणि सून परकरी पोरगी. ते दोघे वयात यायचे कधी? घरात पाळणा हलायचा कधी? पिलाजीने तोंडाला कुलूप लावलं आणि तो गप्प बसला. पुढे यथावकाश गणोजीला पुत्र झाला. पिलाजीने पुन्हा आपली मागणी पुढे रेटली, पण तोवर दिल्या वचनाचा महाराजांना साफ विसर पडलेला. काही असो, त्यांच्या हयातीत वतनाचा मामला मिटला नाही. पुढे शंभूराजे गादीवर आले. त्यांना तख्तावर आणण्यात पिलाजी आणि गणोजीचा मोलाचा वाटा. आता वतन नक्की आपल्याला मिळेल ही त्या दोघांची अपेक्षा. पण शंभूराजे पित्याचंच धोरण पुढे चालवणारे. दाभोळच्या वतनाचं घोंगडं त्यांनीही भिजत ठेवलं. वतनाचा जप करत पिलाजी स्वर्गस्थ झाला. गणोजीने मामला लावून धरला, पण त्याचे प्रयत्न फोल ठरले. गणोजी स्वभावाने जात्याच महत्वाकांक्षी, चढेल नि आढ्यताखोरही. छत्रपतींचा जावई म्हणून आपल्याला विशेष महत्त्व मिळावं ही त्याची अपेक्षा. राजकारणात बऱ्याचदा नात्यागोत्याला विशिष्ट स्थान द्यावं लागतं. विश्वासू म्हणून नातलग जवळ धरावे लागतात. महत्त्वाची कामे त्यांच्यावर सोपवावी लागतात. शंभूराजांनीही आपल्या मेहुण्यांना योग्य ती संधी दिली. त्यांच्या पराक्रमाचा स्वराज्यासाठी वापर करून घेतला. त्यांचा एक मेहुणा हर्जीराजे महाडिक याला कर्नाटकातल्या स्वतंत्र सुभ्याची मामलत त्यांनी सांगितली. जिंजीला आज तो राजासारखा राहत होता. अर्थात त्यात हर्जीचं स्वतःचंही कर्तृत्व होतं. कर्नाटकात मराठी दौलतीचा बोलबाला त्याने वाढवला. मुलूख राखला, नवाब जिंकला. सरकारातून टकापैक्याची मदत नसताना प्रसंगी कर्जवाम करून फौजा चालवल्या. स्वराज्याची सलाबत वाढवून जिंजीवर मराठी झेंडा त्याने अखंड फडकत ठेवला. गणोजीही हर्जीसारखा शूर पराक्रमी. पण स्वतंत्र मामला सांभाळण्यासाठी लागणारी मुत्सद्देगिरी, दीर्घसूत्री स्वभाव, लोकांना राजी राखण्याचं कसब, परकीय सत्तांशी चतुराईने वागून राजकारणात त्यांना चारी मुंड्या चित करण्याचं कौशल्य त्याला अवगत नव्हतं. त्याचा स्वभाव फटकळ, फाटका. राजांनी तो बरोबर हेरला होता. त्यांनी त्याचा मानपान राखला. आप्त म्हणून जिव्हाळा धरला. वेळोवेळी परामर्श घेतला. पण कारभारातला आपला अंतरंग मित्र वा सल्लागार म्हणून त्याला जवळ केलं नाही. त्यांचं निदान अचूक होतं हेच कान्होजीला गुप्तपणे भेटून गणोजी आज जणू सिद्ध करत होता. स्वराज्याच्या मुळावर उठलेल्या वैऱ्याशी संधान बांधण्यासाठी गड उतरून तो खाली आला होता. कसला विचार करतोस? कान्होजीने गणोजीकडे रोखून पाहत विचारलं. बहीण म्हणून जीवबाईविषयी माया असेल तुला, पण कोण जीवबाई? जखमी तरसासारखा गणोजी गुरगुरला. त्याची नजर हिंस्त्र बनली. माझी लाडकी जीव कधीच मेली. रायगडाच्या राजमहालात आज जी नागिन स्वैर सळसळते ती माझी जीव नाही. सौभाग्यसंपन्न वज्रचुडे मंडित तीर्थक तीर्थ श्रीमंत येसूबाई राणीसाहेब आहेत त्या.
छत्रपतींच्या लाडक्या सखी निराज्ञी. छे, किती बहकली कार्टी. नातं गोतं पार विसरून गेली. त्याच्या स्वरात तुच्छता होती, छद्मीपणा होता. अलीकडेच कलशांच्या काचाने गांजून त्यांच्या कागाळ्या करण्यासाठी केलेली रायगडाची वारी त्याला आठवली. शंभूराजांकडे त्याने आग्रह धरला होता. त्या कबजी बाबांना थोडा आळा घाला राजे. का? त्यांनी असं काय केलं? कपाळावर आठ्या चढवून राजांनी विचारलं होतं. काय त्यांच्या कर्तबगारीच्या एक कथा सांगायच्या, त्यासाठी अख्खा दिवस पुरायचा नाही. आम्ही कोकणातले कदीम वतनदार, पण आमच्या जहागिरीत आमचा शब्द चालू नये म्हणजे काय? हे अति होतंय राजे. नंतर घटकाभर तो कलशांच्या तक्रारी ऐकवत होता. मोगलांशी फितुरी करतो या संशयावरून मौजे पाडळीतर्फे देवळे या गावाचा खोत विठ्ठल नारायण याला त्यांनी कसा त्रास दिला. आपल्यासोबत काम करणाऱ्या मल्हारजी भांडवलकर या 5,000 सरदाराला त्यांनी कसं दातात धरलंय. आपल्या जहागिरीतल्या देशमुखने खोतांना त्यांचा जाचकाच किती सहन करावा लागतो इत्यादी गोष्टी तिखट मीठ लावून सांगून शेवटी मूळ मुद्द्यावर येत तो म्हणाला होता. आमच्या जहागिरीपुरते दिवाणाचे अधिकार तुम्ही आम्हाला दिले पाहिजेत. गणोजीराव, साहेबी सरकारकुनाची हा या राज्याचा पुरातन दंडक तुम्हाला ठाऊक नाही काय? ठाऊक आहे हो, राज्याचे तसे पुष्कळ दंडक आहेत, पण आजकाल तो पाळतो कोण? म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला? आता हेच बघा, राज्यकारभार अष्टप्रधानांच्या सल्ल्याने चालावा हा महत्त्वाचा दंडक. तरी सारी सत्ता एकट्या कबजीच्या हाती एकवटलीये की नाही? बाकीचे प्रधान केवळ शोभेपुरते उरलेत. प्रधानांची हेजिबी तुम्ही करू नका. तुमची कैफियत मांडा म्हणजे झालं. अहो माझी नव्हे, अवघ्या राज्याची कैफियत मांडतोय मी राजे. कब्जीविषयी रयतेच्या लष्करातल्या लोकांच्या मायंदळ तक्रारी आहेत. त्या तुमच्या कानावर घालून तुम्हाला सावध करायला नको? जरूर करा, पण तुम्ही समजता तितके आम्ही गाफील नाही बरं. कलशांवर, तुमच्यावर नव्हे, सगळ्यांवरच आमचं बारीक लक्ष आहे. आणि एक गोष्ट ध्यानी धरा, लोकांच्या कानगोष्टी ऐकून छत्रपतींना राज्य करता येत नाही. कवी कलशांना राजे पूर्ण ओळखून होते. ते केवळ एक कवी नि संस्कृत भाषेचे जाणकारच नव्हते, तर एक धूर्त मुत्सद्दी आणि राज्याचे निष्ठावान सेवकही होते. दक्षतेने राज्यहित जपणाऱ्या त्या कणोजी ब्राह्मणाला सत्तेची लालसा नव्हती की मत्तेची हाव. वतनमोकाशांचा लोभही त्याला नव्हता. स्वतःच्या स्थानाचा गैरफायदा घेऊन कोणताही स्वार्थ त्याला साधायचा नव्हता. गणोजीच्या तक्रारी तथ्यहीन आहेत हे राजांना ठाऊक होतं. उलट त्याच्यासारखे मतलबी सरदार, जुने मुत्सद्दी कलशांचा द्वेष करतात याची जाणीव असल्यामुळे राजे त्यांना जपत. त्यांचा रोख बघून गणोजीने कलशांचा विषय थांबवला. मग घरोब्याच्या गप्पा मारत दाभोळच्या वतनाचा विषय त्याने काढला. राजांना ते आवडलं नाही, पण त्यांनी आपला राग निमूटपणे गिळला. यावेळी गणोजीला ते दुखवू शकत नव्हते, कारण मोगल कोकणात मुसंडी मारायच्या तयारीत होते. येसूबाईंना मात्र गणोजीचा लोचटपणा सहन झाला नाही. त्यांनी त्याला सुनावलं, या राज्यात नवी वृत्ती द्यायचा दंडक नाही हे तुम्हाला कितीदा समजावून सांगायचं दादासाहेब. दाभोळच्या वतनाचा विषय तुम्ही कायमचा डोक्यातून काढून टाकलेला बरा. गणोजी त्यावर छद्मी हसला. हात नाचवत म्हणाला, अरे वा, सुरव्यांनी आम्हास दिलेल्या त्या पिढीजात वतनाचा धोशा लावत माझा बाप स्वर्गस्थ झाला. निदान त्याची शेवटची इच्छा म्हणून तरी वतन आम्हाला परत द्या. आप्तपणाचा मुलाहिजा न धरता महाराणी शोभेल असं बोलणं तुम्हाला सहज जमतं राणीसाहेब. नेमकं तेच आम्हाला साधत नाही बघा. त्याशिवाय का कलशांच्या कागाळ्या करायला इथंपर्यंत आलात? वतनाचा मुद्दा सारखा लावून धरता ते कशासाठी? आप्तपणाचा हक्क दाखवण्यासाठीच ना? बाईसाहेब, मी हक्क दाखवतो कारण ते वतन आमचं आहे. भोसल्यांनी बळाने ते बळकावलं, मागचा इतिहास ठाऊक नसताना. गणोजीराजे, बाईसाहेब कडाडल्या. स्वराज्याच्या महाराणीला इतिहास शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. दाभोळचं वतन भोसल्यांनी बळकावलेलं नाही. तुमच्या पोशिंद्या सुरव्यांना शिकस्त देऊन थोरल्या महाराजांनी त्याच्या राज्यासकट ते स्वपराक्रमाने जिंकून घेतलं, हा खरा इतिहास आहे. आवाक होऊन गणोजी येसूबाईंकडे पाहू लागला. त्याला वाटलं, हीच का आपली सावत्र बहीण?
जिला सख्या बहिणीहून अधिक जीव लावला आपण. हिचं कोडकौतुक केलं, बालहट्ट पुरवले, जीव जीव म्हणत हिच्या भोवती फेर धरला. बालपणीच्या सगळ्या आठवणी विसरली वाटतं ही. छे, ही कसली आपली जीव. ही तर निव्वळ शिवाजीची सून नि संभाजीची राणी. शिर्क्यांच्या रक्ताचा अंशही हिच्यात राहिला नाही. अपमानाच्या आगीने जळत आणि सुडाच्या धगेने होरपळत गणोजी रायगडाहून पन्हाळ्याला परतला. ती आग शांत करण्याची सुवर्णसंधी आज त्याच्या पुढे हात जोडून उभी होती. 5,00,000 लष्कराचा धनी नि 56 करोड खजिन्याचा कुबेर असलेला हिंदुस्थानाचा पातशाह त्याला साद घालत होता. गणोजी राजे, हमारा साथ दोगे तो हम तुम्हारा मुस्तकबिल बनाएंगे, वो शानो शौकत तुम्हें इनायत करेंगे जिसका ख्वाब तक तुमने कभी देखा नहीं होगा. मोगलांच्या चाकरीत सत्ता होती, संपत्तीने ऐश्वर्य होतं. ते ऐश्वर्य अबाधित राखण्यासाठी मस्तकावर विसावणार होता एक काटकुळा कृश पण सामर्थ्यशाली हात. आणि तो हात होता अलम हिंदुस्थानावर हुकूमत गाजवणाऱ्या अबुल मुझफ्फर मुईउद्दीन मोहम्मद औरंगजेब आलमगीर पातशाह गाझी या शक्तिशाली माणसाचा. गणोजीने विचार केला, नाहीतरी मोगलांच्या फौजा वेगाने पन्हाळा परिसरात दाखल होत आहेतच. शृंगारपूरची आपली जहागीर आज ना उद्या त्यांच्या भक्षस्थानी पडणार. सूड तर घेऊच, त्याचबरोबर आपली जहागीरही वाचवू. तरीही निर्णय घेताना त्याचं मन कचरू लागलं. मसलत बिघडून बाजी उलटली तर क्षणात आपल्या घराण्याची राखरांगोळी होईल. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव टिपत कान्होजी म्हणाला, माणसाने उगीच असं धुमस्त राहू नये गणोजी. एकतर स्वतः जळावं वा शत्रूला जाळावं. जिथे कदर नाही तिथे राहायचंच कशाला. नाही राहणार, गणोजी ताडकन बोलला. माझा निर्णय झाला. या क्षणापासून मी बादशहाचा बंदा गुलाम. त्या कपटी कब्जीचा गळा चिरून मुजोर संभाजीला मी जेव्हा मसनदीवरून खाली खेचीन तेव्हाच येसूला माझी खरी ताकद कळेल. मी तिला तिची जागा दाखवीन आणि माझा भाचा शाहूला गादीवर बसवीन. मनात न मावणारी मनोराज्ये रचत गणोजी पहाटे पन्हाळ्यावर परतला. भाग 3 समाप्त.